हर हर महादेवच्या जयघोषात लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थानच्या यात्रा महोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ. मध्यरात्रीपासूनच दर्शनासाठी भाविकांनी केली होती मोठी गर्दी. हर हर महादेवच्या जयघोषात लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थानचा महाशिवरात्री यात्रेला रविवारपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे रविवारी मध्यरात्री 12च्या सुमारास गवळी समाजाच्या वतीने परंपरेनुसार दुग्ध अभिषेक करण्यात आला. यानंतर महाशिवरात्री यात्रेस मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. यानंतर भाविकांसाठी दर्शनाला सुरुवात झाली. यावेळी लातूर शहरासह परिसरातील हजारो भाविकांनी मध्यरात्रीपासूनच मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. लातूरसह शेजारच्या जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या श्री सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थानचा यंदाचा महाशिवरात्री यात्रा महोत्सव 2 मार्चपर्यंत चालणार असल्याची माहिती यावेळी प्रशासकांनी दिली आहे. आणि इकडे रेवाटाच्या बाजूला सर बस चला हो झालं का आता याने हा चला 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 उठा. श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवालयाच्या महाशिवरात्री पर्वात साजऱ्या होणाऱ्या यात्रेला आजपासून प्रारंभ झालेला आहे. मध्यरात्री गवळी समाजाच्या वतीने दुग्धाभिषेक तिथं करून महादेवाच्या पिंडीला दुग्धाभिषेक करून यात्रेला प्रारंभ झालेला आहे. काय चालणारे किती दिवस यात्रा चालणारे कसं स्वरूप असणार यात्रेचा प्रारंभ मध्यरात्रीपासूनच झालेला आहे. यात्रा मार्च 2 मार्च 2026 पर्यंत म्हणजे होळीच्या दिवशी सांगता होईल यात्रेची. काय उपक्रम असणार आहे शेतकऱ्यांसाठी काय असणार कृषी प्रदर्शनाचं आयोजन यावर्षी वेळेअभावी करता आलेलं नाहीये, परंतु यावर्षी आम्ही शेतकऱ्यांसाठी चर्चासत्राचं आयोजन केलेलं आहे. शासनाच्या विविध ज्या योजना आहेत शेतकऱ्याच्या प्रती त्यांना त्यांच्याबाबतीत अवगत करणं हा त्याच्यामागचा उद्देश आहे. परत कुस्त्यांचं आणि पशु प्रदर्शन व जे पारंपरिक जेवढे आहे कार्यक्रम आहेत ते यावर्षी आम्ही कंटिन्यू केलेले आहेत. याच काळामध्ये यात्रा सुरू झालेली आहे आणि सकाळी झेंडावंदन कलेक्टर मॅडमच्या हाताने होऊन यात्रा सुरुवात होते. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यावर्षी 21 तारखेला तुकाराम आणि ज्ञानेश्वर पादुका लातूरला येत आहेत. 375 वर्षानंतर ह्या पादुका येत आहेत. त्या पादुका सिद्धेश्वर मंदिरमध्ये प्रथम येणार आहेत व पुष्पवृष्टी सिद्धेश्वर मंदिरमध्ये हेलिकॉप्टरनं पादुकावर केली जाणार आहे, शिखरावर केली जाणार आहे. आणि इथून रथात मिरवणूक निघून 7 दिवस मांजरा कारखान्याच्या बाजूच्या 375 एकर ग्राउंडवर 7 दिवस सप्ताह आहे. तरी यात्रेच्या काळातच 21 तारखेला भाविकांनी दर्शनासाठी यावे आणि त्या पादुकाचा लाभ घ्यावा हे मी सर्वांना विनंती करतो.
Thanks for watching Ekmat Digital.